रामकृष्ण हरी. बघा, आपण आपला एखादा मित्र असतो आणि आपण त्याची चांगली संगत करतो, कारण आपलं एकमेकाशी बोलणं चांगलं पटत असतं, तेव्हाच आपण एकमेकाच्या जवळ जातो. आणि हे जे आपले मित्र असतात ते आपण कसे मित्र करायचे की आपल्याला त्याचं बोलणं पटलं पाहिजे, त्याचा स्वभाव पटला पाहिजे आणि ज्ञानाच्या गोष्टी त्याच्यात मुखातून आल्या पाहिजेत. त्याचं बोलणं नम्रतेचं असलं पाहिजे, वागणं नम्रतेचं असलं पाहिजे, त्याचं बोलणं मवाळ असलं पाहिजे, त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे. असाच मित्र आपण जोडत असतो. जेव्हा पण आपण एकमेकाच्या जवळ जातो तेव्हा आपला आदर सत्कार होतो आणि एकमेकाला आपण मान सन्मान देतो. आणि हा मान सन्मान, आदर सत्कार, निष्पाप प्रेम करणारे फक्त आणि फक्त संतच असतात. हो, संत कधीही कोणाकडून अपेक्षा करत नाहीत. आपल्या आयुष्यात निरपेक्ष प्रेम करणारे, निरपेक्ष असं आपल्याला आदेश देणारे आपले आई वडील 1 नंबर आणि 2 नंबरला संत असतात. म्हणून संताच्या संगतीमध्ये बसणं गरजेचं आहे. मित्र निवडताना पण आपण असा मित्र निवडावा, जसं आता मी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याच्या बोलण्यामध्ये मवाळता असली पाहिजे, नम्रपणा असला पाहिजे, त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे. जसं ढवळ्याजवळ पवळ्या गेला आणि वाण नाही गुण लागला, अशा लोकांच्या जवळ आपण बसू तर आपलंही वागणं तसंच होऊ लागतं. कारण हा निराकार परमपिता परमेश्वर आहे, याची एनर्जी आपल्या अवतीभोवती फिरत असते आणि जो आपल्या जवळ बसलेला त्याची एनर्जी आपल्या अंगामध्ये येत असते. त्यासाठी जे क्रूर लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांच्या जवळ बसायचं नाही ना, त्यांच्या सानिध्यात जायचं नाही. जे आपल्या योग्य आहेत त्यांच्या जवळच बसा, त्यांचीच मैत्री करा. आपण जेव्हा केव्हाही संगत करायचं, तेव्हा मित्र करायचं, तेव्हा आपल्याला आपला विश्वास दृढ करतील. आपण काही त्यांना काम सांगितलं तर ते चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतील, अशाच मित्राची दोस्ती करायची आहे. आणि जो आपल्याला या परमपिता परमेश्वराच्या दिशेने आपल्याला घेऊन जाईल, मनमुखाकडे जाणार नाही. मनमुख हे मन म्हणजे खूप वाईट आहे हो. याला हे एवढं तेज असतं की आता इथं तर थोड्या वेळात अमेरिकेत जातं. ह्या मनाला एवढी तीव्रता आहे खूपच. असं मनमुख जे असतात त्यांच्याजवळ जायचं नाही, मनमुखाच्या घेऊन जाणार नाहीत. असेच मित्र आपण जोडायचे आहेत, जे आपला विश्वास पक्का करतील, जे आपल्याला चांगल्या मार्गाकडे नेतील. आणि जे मनमुख असतात ते काय करतात बघा, ते आपल्याला निराशेच्या दिशेला घेऊन जातात, वाईटाकडे घेऊन जातात, सत्यापासून दूर घेऊन जातात आणि ते स्वतःला खूप शहाणे समजतात. आपल्याला वेड्यात काढतात, कारण आपण संतांच्या संगतीमध्ये बसणार असतो, आपण नम्र असतो, आपलं बोलणं मवाळ असतं. आणि जे मनमुख मित्र जर असेल तुमचा, तर त्याला एकच अपेक्षा असते की याने माझी माफी मागावी. याला काहीही समजत नाही, मी जे बोलतो तेच योग्य आहे, मी जे करतो तेच योग्य आहे, हे काय वेडपट आहे असं तो समजत असतो. आणि आपली चूक नसली तरीही त्याला वाटत असतं की याने माझी माफी मागावी. आपल्याला सद्गुरूनं झुकायला शिकवलेलं आहे. जरी चुकी नसेल तरी पण आपण वाद नकोत म्हणून आपण माफी मागतो. परंतु तो मनमुख जो असतो तो सतत याच शोधात असतो की सर्वांनी माझ्यासमोर झुकलं पाहिजे. अरे, तू दुसऱ्याला झुकवण्यापेक्षा परमेश्वराला पुढे जाऊन झुक ना. तू दुसऱ्याला कशाला झुकवतो? परमेश्वरापुढे जाऊन झुकलास तर तुझ्या उद्या आत्म्याचं कल्याण होईल, तुझी झोळी सुखाने भरून निघेल. हे त्याला नाही समजत आहे हो. आपण अशा व्यक्तीपासून लांबच राहिलेलं बरं असतं. आपल्याला जे परमपिता परमेश्वरानं दिलेलं आहे, सुंदर असा देह दिलेला आहे, आपल्याला 2 टाईम खाण्यासाठी जेवण मिळतं, अंगाला कपडा मिळतो, जास्त काही अपेक्षा करायच्या नाही. जे काही दिलेलं आहे याच्यामध्ये समाधानी राहायचं आहे. जास्त हाव करायची नाही, स्वार्थ नसावा आपल्या जीवनामध्ये, अहंकार नसावा आणि द्वेष मत्सर नसावा. तरच तो खरा संत असतो. ज्याला अहंकार आहे, स्वार्थ आहे, तो कधीही संत होऊ शकत नाही. तर दासीला जेवढं समजते तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी ओम. धन निरंकारजी.